नमस्कार. आज आपण इथे चमचमीत चटपटीत असा पावाची रेसिपी बनवणार आहोत. अगदी झटपट होते, नाश्त्यासाठी खूप छान पदार्थ आहे. तर आपण कधी-कधी पावभाजीचा बेत करतो आणि पाव जास्तीचे शिल्लक राहतात. तर त्या पावाचं काय करायचं ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. तर इथे एक फ्राय पॅन घेतलेला आहे आणि फ्राय पॅनमध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाले की 1 चमचा आपण इथे बटरचा वापर करणार आहोत. बटरमुळे खूप छान अशी चव येते. एक बारीक चिरलेला कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर इथे कांद्याचा रंग बदललेला आहे आणि आता त्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट छान परतवून घ्यायची आहे. एक बारीक चिरलेला टोमॅटो छान परतवून घ्यायचा आहे. अगदी कांदा टोमॅटो छान एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता कांदा आणि टोमॅटो छान परतवून झालेला आहे. 1 चमचा लाल तिखट काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे. 1 चमचा इथे पावभाजी मसाला घेतलेला आहे आणि आता हे मसाले आपण छान परतवून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाले छान आपण परतवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा टोमॅटो आणि मसाले छान आपण तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत. म्हणजे खूप छान हा आपण जो नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत तो खूप छान चमचमीत असा तयार होतो. तर इथे कांदा टोमॅटो छान परतवून झालेले आहेत आणि आता वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकल्यानंतर आता भाजी छान आपण परतवून घेणार आहोत. भाजी म्हणा चटणी म्हणा छान चविष्ट अशी ही चटणी किंवा भाजी तयार होते. तर इथे आपली ही छान चटणी तयार झालेली आहे किंवा भाजी तयार झालेली आहे. तर इथे पाहू शकता भाजीने छान तेल सोडलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ छान आपण परतवून घेणार आहोत. नंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि भाजी छान परतवून घ्यायची आहे. ते भाजी छान परतवून झालेली आहे आणि आता दुसरीकडे आपण पावाचे तुकडे करून घेणार आहोत. सुरेने किंवा हाताने अशा पद्धतीने छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजे छान मिळून येतात. तर अशा पद्धतीने आपण छान पावाचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते पाहू शकता तेल सुटलेलं आहे. तर इथे आता छोटे तुकडे करून आपण भाजीमध्ये हे पाव छान मिक्स करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने जर तुमच्याकडे पावभाजी जर राहिली असेल तर पावभाजीमध्ये थोडंसं पाणी ओतायचं, गरम करायची आणि असे पावाचे तुकडे करून त्या भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे. खूप छान असा हा पदार्थ तयार होतो. नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे पाहू शकता पावाचा छान असा नाश्ता तयार झालेला आहे. अगदी घाई गडबडीत झटपट होतो आणि चवीला पण खूप छान लागतो. तर नक्की ही रेसिपी बनवून बघा. सकाळच्या घाई गडबडीत किंवा अगदी संध्याकाळच्या वेळेला मधल्या वेळेत असा हा नाश्ता करून खाऊ शकता. तर अगदी झटपट असा तयार होतो आणि खूप छान चवीला तयार होतो. तर इथे आपला हा पावाचा नाश्ता छान तयार झालेला आहे. याला फोडणीचे पाव असं देखील म्हणू शकता किंवा मसाला पाव असं देखील म्हणू शकता. तर इथे आपली ही रेसिपी छान तयार झालेली आहे आणि आता ती आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे शिल्लक राहिलेल्या पावापासून छान अशी रेसिपी तयार झालेली आहे. तर आता आपण ती एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. अगदी चटपटीत आणि अगदी चविष्ट असे हे मसाला पाव तयार होतात. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे आपली ही मसाला पाव आहेत ते आपण आता डिशमध्ये काढून झालेले आहेत. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर. तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.